हाय एव्हरीवन, वेलकम टू व्हिएतनाम ट्रिप. आणि आजचा दिवस खरंच खूप भारी होता. म्हणजे एखादं ब्युटिफुल ड्रीम, स्वप्न पूर्ण व्हावं असं होतं. आज आम्ही गेलेलो बाना हिल्सला. आणि ही जी केबल कार दिसते ना तुम्हाला, ती खूप मोठी केबल कार आहे. जवळजवळ 3 डोंगर आपण चढून वरती जातो. आणि बघा किती सुंदर धबधबे वगैरे आहेत. खाली मस्त नदीसारखं वाहतंय. एक नंबर असा भारी नजारा होता. आणि त्याच्यानंतर पोचलो आम्ही बाणा हिल्सला. आणि हे बघा तिथलं फ्रेंच विलेज आहे. मस्तपैकी गेल्या गेल्या ती फोटो काढले आणि इतके एक्सायटेड होतो ना, असं कुठं जाऊ आणि कुठं नको असं झालेलं. एकतर वेळ कमी होता आणि त्यातनं खूप गोष्टी फिरायच्या होत्या आजच्या दिवसात. मस्त मस्त नजारे एन्जॉय करायचे होते. आणि जगातलं सगळ्यात पहिलं अट्रॅक्शन जे इंस्टाग्रामवर बघून आपल्याला कळलं आहे ते म्हणजे आहे हा गोल्डन हँड ब्रिज. बाप दिसत होता यार. आणि बघा तिथं गेलो ना वरती, पहिले तर तिथलं टेम्परेचर चेंज झालं आपलं. खूप म्हणजे असं थंड वातावरण जरा फुललं. आणि हे बघा नंतर आम्ही फिरलो हे फ्रेंच विलेज. आणि हा फ्रेंच विलेजमधला तिथला चर्च आहे. आणि हा आमचा राजा. आणि हे बघा तुम्ही लहानपणी बघितलेच असेल कुठल्या तरी मूवीत, इंग्लिश मूवीजमध्ये वगैरे. ती पण राईड आम्ही खूप एन्जॉय केली, मस्त वाटलं. त्याच्यानंतर गेलो आम्ही हे जॅपनीज विलेजला. तिथे सुद्धा छान गार्डन त्याने मेंटेन केलं आहे, भारी वाटत होतं. त्यानंतर आम्ही मग गेलो. असं तिथली व्हाईब होती की आपण जपानला चाललो आहे. माझा सिंह बघा. आणि मग गेलो आम्ही ॲडव्हेंचर वर्ल्डला. तिथे तर अल्पाईन राईड मस्ट ट्राय आहे. आणि कपल असाल ना, एका राईडवरती बसा. आम्ही नाही बसलो एका राईडवरती, पण येस खूप एन्जॉय कराल ती राईड तुम्ही, मस्त वाटेल. आणि तिथं खूप छान छान आहेत, वेगवेगळे ॲडव्हेंचर आहेत, करू शकता. आणि नंतर आम्ही गेलो हे मून कॅसलला, म्हणजेच लुनार कॅसल. आणि तिथं मून आहे बघा, किती भारी वाटतं. खूप मोठा कॅसल होता. तिथे एक शो पण होता, तो पण आम्ही एन्जॉय केला. आणि लाईक प्रत्येक मुलीचं स्वप्न असते की असं कॅसल असावं यार. किती सुंदर दिसत होतं कॅसल बाहेरून, म्हणजे तिथून उठूच वाटत नव्हतं. खूप भारी वाटायला तर. आणि असे छोटे छोटे कॅसल्स आहेत तिकडे, खूप मस्त वाटायला तर. नंतर आम्ही गेलो ह्या दुसऱ्यावाल्या कॅसलकडे. आणि जवळजवळ ना आम्ही त्या दिवशी 8 किलोमीटर फिरलो. त्यामुळे लक्षात ठेवा, जाताना चांगले शूज वगैरे घालून जाल, कारण मग पाय दुखतील नंतर ना तर खूप. आणि वर्थ इट आहे तेवढं फिरणं, तुम्ही खूप एन्जॉय कराल. आणि लहान मुलं असतील तर घेऊन जा यार, भारी आहे ते. आणि बघा किती छान कारिगिरी केली त्यांनी तिथे. खूप मस्त असे सुंदर सुंदर आर्टिकल्स आहेत. आणि आम्ही नुसतं पळत होतो, हे बघायचं ते बघायचं ते बघायचं, काहीसुद्धा मिस करायचं नाही आहे यार. एकदाच जातो. आणि माझ्या फ्रेंड्ससोबत हा छान मुमेंट. परत येताना परत आम्ही गेलो गोल्डन हँडला. आणि कारण तिथे गर्दी नव्हती, मग छान छान क्लिक करून गेले पिक्चर्स, मस्त वाटलं यार. असा दिवस स्पेंड केला. थँक्यू.